असं आहे की मुंबईत बीडी तंबाखू व्यापारी जे आहेत, जे अधिकृतरित्या वर्षानुवर्ष व्यवसाय करत आहेत, आपलं कुटुंबाचं पालनपोषण या व्यवसायातनं करत आलेलं आहे, त्यांच्यावरती गैरकायदेशीररित्या कारवाई अनेक दिवसापासून सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोलिसांची मदत घेऊन काही कारण नसताना, काही चूक व्यापारीची नसताना दुकानात जातात, जबरदस्तीने माल उचलतात, जप्त करतात आणि दंडाची कारवाई करतात आणि काही विचारलं तर काही कारणं देत नाहीत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी कुठेही आदेश नसताना पोलीस जाऊन जबरदस्तीने एरियातली दुकानं बंद करायला लावतात आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे। ही पूर्ण कारवाई तातडीने बंद व्हावी याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर तातडीने आमच्या संघटनेची मीटिंग त्यांनी आयोजित करावी, जेणेकरून पुढे सुद्धा अशा कोणत्याही गैरकायदेशीर कारवाई होणार नाहीत याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे। साहेब, काय सांगाल, का ही अचानक कारवाई ह्या प्रकारे व्हायला लागलेली आणि अशा प्रकारे दुकानदाराला सतवलं जातं? कारवाई अचानक म्हणण्यापेक्षा ही कारवाई अधूनमधून सतत होत असते। जशी गेल्या वर्षी पण 1 महिन्याभराची कारवाई झाली होती, त्यानंतर पण कुठे ना कुठे तक्रारी अशा चालूच होत्या, परंतु याच्यामध्ये निश्चित कारण काय आहे ते कुठल्याही आस्थापनाकडून आम्हाला मिळत नाही। कारण BMC किंवा पोलीस एकमेकांवर ढकलतात की आम्हाला त्याने बोलवलं, त्याने आम्हाला यांनी बोलवलं इथपर्यंत सांगितलं जातं, पण आमच्या दुकानातला माल मात्र, आमच्या अधिकृत सभासदांच्या व्यापाऱ्यांच्या दुकानातला माल मात्र कोण उचलून घेऊन जातात आणि त्यांचं सतत नुकसान होतं। पण काय विक्री केली जाते जेणेकरून आता ही कारवाई करायला लागली पोलिसांनी? आता याच्यामध्ये असं आहे की जो व्यवसाय किंवा व्यापार आम्ही करतो आहोत तो अधिकृत आहे, म्हणजे बिडी, सिगारेट, पान, तंबाखू, तंबाखूच्या ज्या काही पुड्या असतील त्या, आणि ते वर्षानुवर्षे विकत आलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठली बंदी नाही आहे, त्याच्यामध्ये विकण्या म्हणजे आक्षेप पण काही नाही आहे। पण यांच्याकडून फक्त एवढं सांगितलं जातं की आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे, आम्ही माल उचलून घेऊन जा, फक्त भरून द्या, बस, दुसरं काही नाही। काय असं काही त्यांच्याकडे लेटर वगैरे नाही, त्यांच्याकडे काही लेटर नाही आहे आणि जो काही स्टॉक घेऊन जातात ना त्यांची कुठली लिखापडी होत नाही, म्हणजे कुठली वस्तू किती घेऊन गेले ते काही कळत नाही, फक्त यायचं ताबडतोब भरायचं, निघून जायचं। गाडी कोणाची तरी, कधी पोलिसांची गाडी, BMCची गाडी उचलायची, भरायची, गाडी टाकायचं, घेऊन जायचं। एकंदरीत किती दुकानदार आहेत सध्या असं तिथे आता सध्या कारवाई असं आहे, प्रत्येक ठिकाणी एका दिवशी त्यांच्याकडून जितकी कारवाई करता येईल तेवढी करते। मग एका दिवशी कधी 4 दुकानावर होते, 5 दुकानावर होते, पण ती 4 किंवा 5 दुकानावर झाल्याबरोबर त्या वार्डमध्ये अन्य जी काही 100-150 दुकानं असतात तिथं दहशत पसरवल्या जाते काही ठिकाणी, की आज तिथे कारवाई झाली, आज इथे कारवाई झाली, पोलिसांनी मारलेला, BMCने मारलेला, कारण कोणाकडेच कळत नाही। मग ह्याच्यावरती चर्चा सध्या आपण केलेली आहेत का? ह्याच्यावरती कुठलं तरी विचारपूस झालेली आहे का सध्या? ही कारवाई का होते, काय कारण? आम्ही विचारलं, त्यांनी काहीच कारणं दिलेली नाहीत, उडवाउडवीची उत्तरं मिळाली आहेत, म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र लिहिलेलं आहे आणि सुरुवातीला मागणी केली की ही कारवाई तातडीने थांबवा आणि मग संबंधित सर्व डिपार्टमेंट्स जेवढे आहेत त्या सर्व खात्यांची प्रमुखांची मीटिंग बोलवा आणि त्याच्यामध्ये चर्चा करून, कारण की कोणीही, तुम्ही पोलिसांकडनं जी कारवाई केली जाते, जी जबरदस्तीने बंद केली जाते, जर पोलीस स्टेशनला गेलात तर तिकडचे अधिकारी म्हणतात असं काही आम्ही आदेशच दिलेला नाही। महानगरपालिकेकडे जेव्हा दुकानावर येतात त्यांच्याकडे काही कारवाईचे आदेश नाही आहेत, म्हणजे हे स्वतःच्या मनाने हवे तशी गैरकायदेशीररित्या कारवाई सुरू केलेली आहे। आपण पुढची भूमिका काय घेतली? आम्ही ही कारवाई तातडीने थांबली पाहिजे, संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झाली पाहिजे, अन्यथा 15 दिवसानंतर आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल।